जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे एक चांगल्या प्रकारचं भूसुधारक आहे। चोपट जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो। जिप्सम वर्षातून एकदा 200 ते 300 किलो एकरी जमिनीत टाकावा, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। या जिप्सममुळे होणारे फायदे पाहूयात। जिप्सममुळे जमिनीची सुपीकता वाढते, जमीन भुसभुशीत होते, जमिनीची रचना बदलण्यास मदत होते, क्षारपट सुधारते, जमिनीतील सोडियम थराचे कण जिप्सममुळे सुटे होतात, त्यामुळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते। बियांची उगवण चांगली होते, पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सममुळे कमी होतात, जमिनीची धूप कमी होते, पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही, जमिनीतील कॅल्शियम मॅग्नेशियमचे प्रमाण सुधारते, सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात। जिप्सममुळे फळाची गुणवत्ता सुधारते, तर भुईमूग, कलिंगड, टोमॅटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते। हे प्रयोगांती सिद्ध झालंय। जिप्सममुळे पिकांना गंधक मिळतो, तो पिकांना आवश्यक असतो। जिप्सममुळे पिकांची बाह्यकथा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात। जमिनीत वाढलेल्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे, त्यामुळे माती कंद पिकाला चिटकत नाही, तसेच जमिनीतील हुमणीचेही नियंत्रण होते। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।